एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। बोटणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर संपन्न। शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित। बोटणी येथे दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या समाधान शिबिराचे उद्घाटन माननीय संजय देरकर आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आले। तर अध्यक्ष म्हणून माननीय नितीन कुमार हिंगोली उपविभाग अधिकारी वणी होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल देरकर माजी जिल्हा परिषद सदस्य, उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव, भीमराव वनखडे गट विकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव, मत्ते नायब तहसीलदार डॉक्टर संजय मडावी, हेमराज राठोड, मुरलीधर जाधव, डॉक्टर प्रणित रामटेके, कुमारी दीपाली खवले तालुका कृषी अधिकारी मारेगाव, भावना नागरगोजे, श्याम सुंदर कुमार व इतर तालुकास्तरीय सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान संपन्न झाले। यावेळी समाधान शिबिरात सर्व विभागांनी आपापल्या टेबल लावून त्या विभागांतर्गत येत असलेल्या सर्व योजनांची नागरिकांना सविस्तर माहिती देऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले। तसेच शासनाच्या विविध योजनांत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना त्या विभागांकडून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर मध्ये बोटणी मंडळातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांचा लाभ घेतला। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान दिसून आले। मुख्य संपादक विनोद मावरेसह मारेगाव तालुका प्रतिनिधी संतोष पिपराडे। ती कुठेच मागे राहिली नाही, पण एक क्षेत्र ती हमेशा विसरते आणि हमेशा सोडून देते, ते क्षेत्र म्हणजे स्वतःचं रक्षण। आज इथे मुलं कमी आहेत, सर्व आई वर्ग इथे जमलाय। त्यांना सांगू इच्छिते की मी असं मुळीच म्हणणार नाही की तुम्ही तुमच्या मुलांना नृत्य शिकवू नका, गायन शिकवू नका, इतर कला शिकवू नका। नक्की शिकवा। प्रत्येक कलेला आपलं एक विशिष्ट महत्व असतं, पण त्याच सोबत वेळ प्रसंग विकट पडल्यास त्याला स्वतःचं आणि इतरांचं रक्षण करण्यासाठी एक तरी शस्त्र आवश्यक शिकवा। आज आपण म्हणतो की आपल्याकडे नैसर्गिकरित्या हात पाय आहेत स्वतःचं रक्षण करण्यासाठी, पण विचार करा प्रत्येकाजवळ हात पाय असतात, प्रत्येक जण स्वतःचं रक्षण करू शकत नाही, कारण ते हात पाय वापरण्याचं कौशल्य कला जे आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला अवगत पाहिजे। एखाद्या मिठूकडे त्याची चोच असेल, पण ती चोच वापरायची कशी याचं प्रशिक्षण त्याच्या आई बाबांनी त्याला दिलं नसेल किंवा त्याला काही दिसलं नसेल, तर त्याच्याकडे चोच असून सुद्धा तो त्याचा वापर करून स्वतःचं रक्षण करू शकत नाही। त्याच प्रकारे आहेत आपल्याजवळ हात पाय आहे, पण आपल्याला त्याचा वापर कसा करायचा हेच जर कळलं नाही, हेच जर ठाऊक नसेल, तर आपण आपल्या हातापायाचा उपयोग करून स्वतःचं रक्षण करू शकत नाही। त्यासाठी आपल्याला या शस्त्रकला शिकणे अत्यंत गरजेचं आहे। महिला दिन होते, महिलांसाठी सुरक्षा यात्रा काढल्या जातात। आत्ताच आम्ही गेलो यवतमाळला, पोलीस अधीक्षकांतर्फे तिथे कॅम्प घेण्यात आले, 2 दिवसीय कॅम्प घेण्यात आले महिलांच्या रक्षणासाठी। पण कुठेतरी एखाद्या गाव पातळीवर जाऊन हे काम करण्यास काळाची गरज ठरत आहे, कारण महिला दिनाच्या दिवशी सुद्धा पेपरच्या दुसऱ्या पेजवर बातमी येते की अल्पवयीन मुलींवर अन्याय अत्याचार। मग काय फायदा होत्या महिला दिनाचा आणि महिलांसाठी काही उपक्रम राबवण्याचा? खरा उपक्रम तेव्हा होईल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जशी महिलांना सुरक्षा होती तशी सुरक्षा आपल्या